विजेचं स्मार्ट मीटर कुणाच्या हिताचं? काळाची गरज की ग्राहकांची लूट? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत की ज्यामुळं महाराष्ट्रातील आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक घराघरात चिंतेचं वातावरण निर्माण केले. तो विषय म्हणजे विजेचं स्मार्ट मीटर. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी विजेची गरज असते. वीज ही आता चैनीची गोष्ट राहिलेली नाही, तर ती आपली मूलभूत गरज बनली आहे. अशा वेळी केंद्र सरकारच्या एका योजनेचं नाव सांगून आपल्या घरावर रात्रीतून स्मार्ट मीटर लादण्याचा वीज वितरण कंपनीचा प्रयत्न सुरू आहे. अलीकडंच यासंबंधी सर्व ग्राहकांना मोबाईलवरून संदेश पाठवण्यात आलेत. त्यामुळं याची चर्चा पुन्हा एकदा जोरकसपणे सुरू झाली आहे. या विरोधात राज्यभर असंतोष पसरला असून काही ठिकाणी आंदोलनही झाली आहेत. हे स्मार्ट मीटर आहे तरी काय? ते कसं काम करतं? ते बसवण्याचा हेतू काय? यात कोणाचा फायदा आहे? ग्राहकांचे काय नुकसान? आणि समजा हे मीटर नाही बसवलं तर काय होईल? यासंबंधी आज चर्चा करूयात. स्मार्ट मीटर हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित वीज मोजण्याचं साधन आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा तुमच्या घराचा मोबाईल करण्याचा प्रयत्न आहे. जसं आपण मोबाईलमध्ये आधी रिचार्ज करतो आणि मग तो वापरतो, तसंच हे मीटर काम करू शकतं. यामध्ये टू वे कम्युनिकेशन म्हणजे दोन्ही बाजूनं संपर्क करू शकणारं तंत्रज्ञान आहे. यामुळं महावितरणचे कर्मचारी तुमच्या घरी रीडिंग घेण्यासाठी न येता मीटर स्वतःच महावितरणच्या मुख्य केंद्राला इंटरनेटद्वारे तासाचं रीडिंग पाठवतं. ग्राहक आपल्या मोबाईल ॲपवर रोजच्या रोज किती वीज वापरली आणि किती पैसे शिल्लक आहेत हे पाहू शकतात. वीज कंपनी सांगते की यामुळं अचूक रीडिंग येईल. तुम्हाला मोबाईलवर रोजचा वापर दिसेल. वरकरने हे ऐकायला खूप चांगलं वाटतंय. मग प्रश्न पडतो की जर ही योजना इतकी चांगली आहे, तर महाराष्ट्रातील जनता, आपले शेतकरी, आपले व्यावसायिक याला विरोध का करत आहेत? लोक रस्त्यावर का उतरत आहेत? आता या मीटरचे फायदे तोटे जाणून घेऊयात. यामुळं मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची चूक किंवा अंदाजे बिल देणं बंद होतं. मात्र मंजूर क्षमतेपेक्षा जास्त वीज वापरल्यास संगणकीय पद्धतीनं लगेच मोठा दंड आकारला जातो. रोजचा वापर मोबाईल ॲपवर दिसत असल्यानं ग्राहक स्वतः विजेचा वापर नियंत्रित करू शकतात. मात्र नेटवर्क नसल्यास किंवा सर्व्हर डाऊन झाल्यास रिचार्ज करूनही वीज बंद राहण्याची भीती असते. स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेस वीज वापरल्यास प्रति युनिट 80 ते 85 पैसे सवलत दिली जाते. मात्र जुन्या मीटरपेक्षा हे मीटर वेगानं पळतं आणि बिल जास्त येतं असा सर्वसामान्यांचा समज किंवा संशय आहे. मात्र मीटरमध्ये छेडछाड करता येत नसल्यानं वीज गळती रोखता येते. मात्र रिचार्ज संपल्यास वीज आपोआप कट होऊ शकते. जरी रात्री 6 ते सायंकाळी 10 या काळात वीज बंद न करण्याचा नियम असला तरी बॅलन्स संपला तर आपोआप तुमची वीज बंद होण्याचा धोका ग्राहकांना वाटतोय. महावितरणच्या ताज्या आकडेवारीनुसार आधुनिक स्मार्ट मीटर बसवण्यात आपला महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यात सुमारे 2,41,00,000 ग्राहकांचे वीज मीटर बदलण्याचं उद्दिष्ट आहे. फेब्रुवारी 26च्या आकडेवारीनुसार राज्यात आत्तापर्यंत 87,57,000 मीटर बदलून झालेत. उर्वरित सुमारे 1.5 कोटी ग्राहकांना मीटर बसवण्याचं काम प्रक्रियेत आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक मिळून एकूण सुमारे 6,36,000 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचे नियोजन आहे. यापैकी आत्तापर्यंत 1,06,000हून अधिक ग्राहकांच्या घरी हे मीटर बसवलं गेलंय. उर्वरित सुमारे 5,30,000 ग्राहकांकडे हे मीटर बसवायचं राहिले. हे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचं महावितरणपुढे आव्हान आहे. राज्यभरातील ग्राहकांकडून याला विरोध का होतोय? याचं कारण तंत्रज्ञानाला विरोध नाही, तर वीज कंपनीच्या अपारदर्शक आणि अविश्वासाच्या कारभारामुळे विरोधाचं वातावरण निर्माण झालंय. महावितरण किंवा मीटर बसवणाऱ्या खाजगी कंत्राटदारांनी कोणत्याही ग्राहकाला विश्वासात घेतलेलं नाहीये. अचानक कर्मचारी येतात आणि घरातील जुनं मीटर काढून नवीन मीटर बसवून जातात. ग्राहकांच्या प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तरं नसतात. याची तांत्रिक माहिती ते ग्राहकांना देऊ शकत नाहीत. ते कंत्राटदाराचे कर्मचारी असल्यानं त्यांना फक्त मीटर बसवणं एवढंच काम सांगितलेलं असतं. हे मीटर डिजिटल असल्यानं जुन्या मीटरपेक्षा खूप वेगानं पळतं आणि लोकांची वीज बिलं थेट 1.5 पट ते दुप्पट येत आहेत, अशा तक्रारी आज समोर येत आहेत. या शंकांचं नेमकं समाधान होत नाहीये. आपल्या घरात वीज वापराचा जुनाच भार मंजूर असतो. आज जर एखाद्या गरिबानं किंवा मध्यमवर्गीयानं उन्हाळ्यात घरात छोटा फ्रीज किंवा कूलर आणला आणि त्याचा वापर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा वाढला, तर हे स्मार्ट मीटर कोणतीही पूर्वसूचना न देता
थेट संगणकीय पद्धतीनं दंड आकारते. हा दंडाचा बोजा सर्वसामान्यांनी का सोसायचा, ही भीती लोकांच्या मनात आहे. स्मार्ट मीटर बसवण्याचं कंत्राट मोठ्या खाजगी कंपन्यांना दिलेलं आहे. ग्राहकांच्या मनात शंका आहे की उद्या जर या वीज वितरणाचं पूर्ण खाजगीकरण झालंच तर विजेचे दर सामान्य जनतेच्या खिशाला परवडणारे राहतील का, की मोबाईल रिचार्ज कंपन्यांसारखी विजेचीही मक्तेदारी निर्माण होईल. यामुळं खरं तर या मीटरला विरोध होत असल्याचं दिसतंय. त्यामुळं आमचा वीज कंपन्या आणि प्रशासनाला एकच सवाल आहे, तुम्ही जनजागृती का करत नाही? ग्राहकांना विश्वासात न घेता, त्यांची पुरेशी माहिती न देता, ग्राहकांचे शंका समाधान न करता सक्तीने हे मीटर कसे बसवता? प्रत्येक गावात, प्रत्येक सोसायटीत जाऊन लोकांना हे मीटर काय आहे हे समजून सांगायला आपल्याला काय अडचण आहे? जर तुमचं मीटर प्रामाणिक आहे तर लोकांमध्ये येऊन ड्युएल मीटरिंग का करत नाहीत? म्हणजे 3 महिने जुनं मीटर आणि नवीन मीटर दोन्ही सोबत लावा. लोकांना खात्री पटू द्या की रिडिंग सारखंच येतंय. पण हे करायला वीज कंपनी तयार नाही, कारण त्यांना फक्त वरून आलेलं टार्गेट पूर्ण करायचंय. मग आता यावर उपाय काय? लोकांनी काय केलं पाहिजे? जोपर्यंत महावितरण आपल्या शंकांचं निरसन करत नाही, जोपर्यंत दंडाची ही जाचक पद्धत रद्द होत नाही आणि जोपर्यंत वीज बिल वाढणार नाही याची पक्की हमी मिळत नाही, तोपर्यंत ग्राहकांचा हा शांतीपूर्ण विरोध चालूच राहू शकतो. कारण लोकशाहीत ग्राहकांचा आवाज सर्वोच्च असतो. गोव्यासारख्या राज्यात जर जनतेच्या विरोधामुळे सरकारनं हा निर्णय स्थगित केला तर महाराष्ट्रातही सरकारला जनतेच्या भावनांची दखल घ्यावीच लागेल. अर्थात आपल्या घरात जरी स्मार्ट मीटर बसलं तरी घरापर्यंत वीज घेऊन येणारी महावितरणची यंत्रणा जुनीच आहे. त्याच त्या जुन्या तारा, त्याच ते जुने खांब अशा यंत्रणेतूनच आपल्यापर्यंत वीज येणार आहे. त्यामुळं वीज पुरवठा सुरळीत राहणार आहे का, की पुन्हा पुन्हा तो खंडित होण्याचे प्रकार घडणार आहेत? आणि जुन्या मीटरप्रमाणे जेव्हा वीज पुरवठा नसतो तेव्हाही मीटर भाडे किंवा इतर शुल्क आपल्याकडून वसूल केलं जातं. तोच प्रकार स्मार्ट मीटरच्या बाबतीत होणार आहे का? आपण जर तक्रार केली तर त्याचं लवकरात लवकर निराकरण होणार आहे का, आणि अखंडित वीज पुरवठा राहणार आहे का, असेही प्रश्न ग्राहकांच्या मनात असू शकतात. तेही या विरोधाचं एक कारण असू शकतं. आता प्रश्न पडतो, लोकांनी हे मीटर घेतलं पाहिजे का? जे घेणार नाहीत त्यांचं काय होईल? तांत्रिक दृष्टिकोनातून हे मीटर फायद्याचं आहे. सध्या हे मीटर महावितरणकडून मोफत लावून दिले जाते. त्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. यामध्ये दिवसा वीज वापरल्यास मिळणारी सूट आणि मोबाईलवर मिळणारा अचूक डेटा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. पण जे घेणार नाहीत त्यांचं काय होईल? सरकारनं आणि महावितरण कंपनीनं सुरुवातीला बळजबरी करणार नाही असं म्हटलंय. तरीही हा केंद्र सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्यानं भविष्यात सर्वांनाच हे मीटर बसवणं सक्तीचं केलं जाऊ शकतं. यासाठी वाहनांच्या HSRP नंबर प्लेटचं उदाहरण लक्षात घ्यावं. आता जुने पारंपरिक मीटर टप्प्याटप्प्यानं कालबाह्य केले जात आहेत. जे ग्राहक नवीन मीटर घेण्यास विरोध करतील त्यांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्याचा अधिकार महावितरणला देण्यात आला आहे. वेळ आल्यावर त्याचा वापर केला जाऊ शकतो. अद्याप खूप ग्राहकांचे मीटर बदलणं बाकी आहे, त्यामुळं हे लगेच होणार नाही. शेवटी प्रशासनाला आणि वीज कंपनीला आमचं एवढंच सांगणं आहे, ग्राहकांना चोर समजू नका. त्यांना आधी भागीदार समजा, आधी संवाद साधा, लोकांचा विश्वास जिंका आणि मगच स्मार्ट तंत्रज्ञान आणा. ग्राहक त्याचं नक्कीच स्वागत करतील. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे, आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत राहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.